कॉफी पार्टनर भाग 29। त्या मुलाने फोटो काढताच जीवा पटकन रुधिरपासून बाजूला झाली आणि तिच्या जागेवर येऊन बसली। त्यांचे जेवण तर कधीच झालं होतं। त्यांची गप्पांची मैफिल रंगली होती। आत्ता जो क्षण जीवाने जगला तो सतत तिच्या डोक्यात फिरत होता, त्यामुळे ती खूप अस्वस्थ झाली होती। तिला रुधिरच्या जवळ जायचं नव्हतं। तिने स्वतःच्या मनाला दटावले आणि कसोशीने आपल्या भावनांना आवर घातला। तिने तिचा चेहरा नॉर्मल केला। आज तो सेलिब्रेशन बनता है बॉस, म्हणत रुधिरने पटकन एका वेटरला केक ऑर्डर केला। जीवाला देखील रुधिरचे बोलणे पटले। ती तिच्या जागेवर उठून उभी राहिली। हॅलो गाईज, सभोवार नजर फिरवत ती जोरात म्हणाली। तसे कॅफेत उपस्थित सर्वांचे तिच्याकडे लक्ष वळाले। माझ्या मित्रांच्या आयुष्यात एक नवे पर्व सुरू होत आहे। मी त्यांच्यासाठी आज खूप जास्त खुश आहे। तोच आनंद मला तुम्हा सर्वांसोबत वाटायचा आहे। तुम्ही जे डेझर्ट मागवाल ते माझ्याकडून असेल। मी त्याचे बिल देईन। त्या बदल्यात प्लीज तुम्ही तुमचे शुभाशीर्वाद माझ्या मित्रांना द्या। हात जोडून जीवा हसून म्हणाली। तिने केलेली घोषणा ऐकून ग्राहक चेकाळले। त्यांनी अवनीश आणि मिहिकाचे अभिनंदन केले। रुधिर, ही लोक गोडाचे जे मागवतील त्याचं बिल माझ्या नावाने कर, जीवा रुधिरला म्हणाली। तिचा दिलदारपणा पाहून हे तिघे थक्क झाले। ती असे करेल याची त्यांना मुळीच अपेक्षा नव्हती। जीवू, हे सगळं करायची काहीच गरज नव्हती, मिहिका कशीबशी म्हणाली। ए प्लीज हा, असं बोलू नकोस। मी जे काही कमावते ते माझ्या परिवारासाठी असतं। तुमच्यासाठी मी थोडा खर्च केला तर काय बिघडलं? इतकं तर मी करूच शकते। तुम्ही विसरत आहात का की मी एका कंपनीची CEO आहे? भुवया उडवत जीवाने विचारले। मिहू, जीवू बरोबर आहे। ती मित्रांवर खर्च नाही करणार तर कोणावर करेल? जीवू, माझ्यासाठी गुलाबजाम मागव यार, किती वर्ष झालेत खाऊन, अवनीश हक्काने म्हणाला। गुलाबजामचे नाव काढताच जीवाच्या देखील तोंडाला पाणी सुटले। तिने आशेने रुधिरकडे पाहिले। तिच्या चेहऱ्यावरचे ते लहान मुलांसारखे भाव पाहून रुधिरला तिच्यावर खूप प्रेम आले। तिला मिठी मारायची इच्छा होत होती। ऑग माझं बबडते, मनात म्हणून त्याने कडाकडा तिच्यावरून बोटं मोडली। आहेत कॅफेमध्ये गुलाबजाम, मी सांगतो चौघांसाठी आणायला, डोळे मिचकावत तो म्हणाला। त्याने जीवाचे दोन्ही गाल हलकेच ओढले आणि वेटरला गुलाबजामचीही ऑर्डर दिली। जीवा इतकी गोड हसली त्याला पाहून की त्यालाच आता राहवले गेले नाही। त्याने पटकन तिच्या उजव्या गालावर ओठ टेकवले। किती क्यूट आहेस यार तू, रुधिर अत्यंत प्रेमाने म्हणाला। जीवा डोळे फाडून त्याला पाहत होती। तिच्या शरीरावरची लव ताट झाली होती। पोटात त्याच्या पाळीव फुलपाखरांनी धिंगाणा घालायला सुरुवात केली होती। अवनीश आणि मिहिका समोर तो असा वागेल अशी तिने मुळीच कल्पना केली नव्हती। अवनीशने मुद्दामून घसा खाकरला तशी जीवा भानावर आली। तिने चिडून रुधिरकडे पाहिले। तो त्याही अदेवर फिदा झाला आणि एकदम गुलाबजाम सारखा गोड हसला। तसा जीवाचा राग गळून पडला। मनात असूनही तिला त्याच्यावर चिडता येत नव्हते। उलट ती स्वतःवरच यामुळे चिडू लागली होती। त्यांची केकची ऑर्डर आली। मिहिका आणि अवनीशने मिळून केक कट केला। त्यांनी रुधिर आणि जीवाला केक भरवला। बाकी केक कस्टमर्सला देण्यात आला। त्या चौघांची गुलाबजामची देखील ऑर्डर आली। जीवा तिच्या गुलाबजामवर ताव मारणार की रुधिरने तिची वाटीच खेचली। ती मारक्या म्हशीसारखी त्याला पाहू लागली। रुधिर, माझे गुलाबजाम मला दे, ती चिडून म्हणाली। हो देणार आहे शोना, मला ते तुला भरवायचे आहेत।
माझ्या शोनाला मी आज गुलाबजाम भरवणार. रुधिर मिश्किल स्वरात म्हणाला. मी लहान बाळ आहे का मला भरवायला? मी खाऊ शकते माझ्या हाताने. जीवा कपाळावर आठ्या पाडून म्हणाली. काय हे, तू मुळीच रोमॅन्टिक नाहीस शोना. चेहरा पाडून रुधिर म्हणाला. असू दे, अशीच आहे मी. आता दे बरं मला माझी वाटी. मला खायचे आहेत कधीपासून गुलाबजाम. जीवा आणखी चिडून म्हणाली. तिने त्याच्याकडून गुलाबजामची वाटी हिसकावून घेतली. रुधिर बारीक तोंड करून तिला पाहू लागला. त्याची अवस्था पाहून अवनीश आणि मिका खळखळून हसू लागले. जीवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करत गुलाबजाम खात होती. नजरेच्या कोपऱ्यातून तिचे रुधिरवर बारीक लक्ष होते. त्याचा उतरलेला चेहरा पाहून तिलाच वाईट वाटले. तिने गुलाबजामचा एक घास त्याच्या समोर धरला. खा, उदास होऊ नकोस, जीवा म्हणाली. रुधिरचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने तो घास खाल्ला. त्याने चमच्यात गुलाबजामचा घास घेतला आणि तिच्या समोर धरला. डोळे बारीक करून आणि ओठांचा चंबू करून त्याने तिला आर्जव केला. त्याच्या नजरेत पाहत तिने तो घास खाल्ला. तो तर 7व्या आसमानावर पोहोचला होता. नकळतपणे जीवाने त्याची इच्छा पूर्ण केली होती. त्याचे लक्ष नाही पाहून तिने गुपचूप त्याच्या वाटीतला एक गुलाबजाम उचलला आणि स्वतःच्या तोंडात टाकला. तिचे गोबरे गाल आणखीच फुगले. माशासारखे तोंड करून ती तोंडातला गुलाबजाम संपवत होती. रुधिर तिची प्रत्येक हालचाल न्याहाळत होता. त्याला खायचेही भान राहिले नव्हते. तिने पुन्हा एकदा त्याच्या वाटीतून गुलाबजाम फस्त केला तरी त्याला समजले नाही. अवनीश आणि मिहिकाचे डोळे पाणवले होते तिला पाहून. एवढं खुलून हसताना आणि वागताना त्यांनी कधीच तिला याआधी पाहिले नव्हते. सतत ती कोणत्या तरी दडपणाखाली असायची. तिने स्वतःला बंदिस्त करून घेतले होते. ती कधीच आजवर स्वतःसाठी जगली नव्हती. स्वतःच्या वलयात आखलेल्या कुंपणात ती गुरफटून गेली होती. शांतनूच्या सहवासातही ती दबकून वागायची. तिचे हे रूप ते पहिल्यांदाच पाहत होते, मस्ती करतानाचे, ज्यामुळे त्यांना सतत भरून येत होते. ही जीवा पूर्णपणे त्यांच्यासाठी नवीन होती. असणारच म्हणा, कारण ही रुधिरने घडवलेली जीवा होती. तिच्याही नकळत तिच्यात अनेक बदल घडत होते आणि ते सगळे रुधिरच्या सहवासाने घडले होते. यापासून जीवा जरी अनभिज्ञ असली तरी अवनीश आणि मिहिकाला त्याची पुरेपूर जाण होती. सर, एका वेटरने रुधिरला आवाज दिला तशी त्याची तंद्री भंग पावली. हा धर्मेश, रुधिर म्हणाला. 1 मिनिट येता का सर? धर्मेश रुधिरला रिक्वेस्ट करत म्हणाला. 2 मिनिटात येतो, रुधिर म्हणाला. तसा धर्मेश निघून गेला. रुधिरने जीवाकडे पाहिले, जी तिच्या वाटीतील गुलाबजाम संपवत होती. त्याचे लक्ष त्याच्या वाटीकडे गेले तर त्यात अर्धाच गुलाबजाम त्याला दिसला. आणखी 2 गुलाबजाम कुठे गेले? त्याने गोंधळून स्वतःला प्रश्न केला. जीवाच्या तीक्ष्ण कानांनी त्याचा आवाज ऐकला होता. मनातल्या मनात ती खूप हसली, पण चेहऱ्यावर तिने काहीच दिसू दिले नाही. त्याने उरलेला गुलाबजाम संपवला आणि धर्मेशसोबत जायला उठला. मी आलोच हा, म्हणत तो निघून गेला. जीवू, प्लीज एकदा तुझ्या आणि रुधिरच्या नात्याला एक संधी दे. तो तुला खूप खुश ठेवेल बाळा. मला माहीत आहे जे भूतकाळात घडलं त्यामुळे तुझे मन पुन्हा प्रेमावर विश्वास ठेवायला धजावत नाहीये. तुझा का ब्रेकअप झाला हे मला जाणून घ्यायचं नाही, पण तू आत्ता रुधिरला लग्नासाठी नकार देत आहेस त्यामागे शांतनूच कारण आहे हे मी चांगल्याने ओळखून आहे. पण एका व्यक्तीमुळे तू सर्वांना का त्याच तराजूत तोलत आहेस? शांतनू आणि रुधिर 2 वेगवेगळ्या स्वतंत्र व्यक्ती आहेत.
त्या दोघांची एकमेकांसोबत तुलनाच होऊ शकत नाही. रुधिर एक हिरा आहे. त्याच्यासारखा मुलगा तुला कुठेच मिळणार नाही. तू आत्ताच काही ठरवू नकोस. तुला हवा तेवढा वेळ घे, पण रुधिरला गमावू नकोस. सकारात्मकतेने विचार कर एकदा, फक्त माझ्यासाठी. अवनीश जीवाला समजावत म्हणाला. जीवाने शांतपणे त्याचं बोलणं ऐकून घेतलं. आत्तापर्यंत जे काही तिने रुधिरबद्दल ऐकलं होतं त्यावरून तिलाही वाटत होतं की तिने त्याला एक संधी द्यायला हवी. ती विचार करत होती त्या दिशेने, पण अचानक तिला ती रात्र आठवली जेव्हा शांतनूने तिच्यासोबत ब्रेकअप केलं होतं. तिचा आत्मसन्मान दुखावला होता. ते कारण आठवताच तिचे डोळे पाणावले आणि रुधिरला एक संधी देण्याचा विचार लगेच गळून पडला. देईल का जीवा रुधिरला एक संधी? असे काय बोलला असेल शांतनू ज्यामुळे ती इतकी दुखावली गेली? जाणून घेऊया येणाऱ्या भागात. हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत तो शेअर करायला विसरू नका. कमेंटमध्ये या भागाबद्दल सांगायला विसरू नका. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन भाग येताच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. प्रेम करत राहा, आनंदी राहा. धन्यवाद.